मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण प्रिन्स कट ब्लाउज कटिंग आणि टीचिंग करणार आहे। पुढे आणि पाठीमागे आपण व्ही नेक घेणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हासनी अशा 10 टिप्स देणार आहे, त्यामुळे तुम्हासनी ब्लाउज कटिंग करणं शिवणं सोपं होणार आहे। आणि असं मी शिवले असं परफेक्ट फिनिशिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। हा आपला घातल्यानंतरचा लुक आहे, तर हा आपला अस्तर आणि हा आपला ब्लाउजचा कपडा। मी तुम्हाला ब्लाउजवर कसा पॅटर्न होतं दाखवते। हे मागील भागासाठी आणि वर असं नेकचा पॅटर्न आहे आणि हे हातासाठी। तर चला, हा आपला अस्तर आहे। मी अस्तरवर ब्लाउज कटिंग करणार आहे। खाली एक मी सरळ लाईन आखून घेते। आता आपल्याला मागील उंची, पहिला मागील उंची घ्यायची। आपण मागील भाग कटिंग करणार आहे। मागील उंची 14 आहे, त्यात मी 1 इंच प्लस केलंय। 15 इंच मी मागील उंची घेते। बंद भाग माझ्याकडे आहे, ओपन भाग पुढे आहे आणि मी उंचीला 2 ठिकाणी मार्किंग करते। ह्या ठिकाणी तुम्हासनी तुमचं माप, ज्या मापाने तुम्ही ब्लाउज कटिंग करणार आहे ते माप तुम्ही त्यामध्ये 1 इंच प्लस करणार आहात। शोल्डर मी 5.5 इंच घेते किंवा 5.5 इंच मी शोल्डर घेते। आणि मुंडा सुद्धा मी 5.5 इंच, 5.5 इंच जे वर तुम्ही घेतले शोल्डर तेच खाली मुंडा लाईन आखण्यासाठी एक मार्किंग करून घ्या, म्हणजे मुंडा लाईन तिरकी जाणार नाही। मुंडा लाईन मी आखली आणि आता छाती लाईन सुद्धा मी आखून घेते। इथपर्यंत प्रोसिजर समजले तुम्हासनी। इथून पुढं आपली कमर 30 आहे, तुम्हासनी 30चा चौथा घ्यायचा आहे। वर मी दाखवलंय लिहून, त्याप्रमाणे पण तुम्ही घेऊ शकता। टेपवर दाखवते हे बघा। 7.5 इंचाला मी मार्किंग करते आणि पुढं 2.5 इंच प्लस करते। 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग। टोटल आपलं 10 इंच येतंय। तेच 10 इंच तुम्हासनी वर छातीच्या लाईनीला मार्किंग करायचे, म्हणजे छाती सुद्धा आपण 10 इंचच घेतली आहे। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। आणि मुंडा लाईनीचा मी मध्य काढला आणि असा मुंड्याचा शेप दिला आहे। शोल्डर पट्टी 2 इंचाची आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस करते शिलाई मार्जिनिंग। टोटल आपण शोल्डर पट्टी 2.8 इंच, 2.25-3 इंच घेतले हे बघा। आता तुम्हासनी कोणती भाषा ओके वाटते त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा। मी 2.8 इंचच आपली गळारुंदी सुद्धा राहिली आहे। सेम मार्किंग खाली केली आणि सरळ लाईन आखून घेतली। कमर पट्टी मी 4 इंचाची ठेवते। इथं सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मापाच्या ब्लाउज प्रमाणे घ्यायची आहे। बॉक्स बनवला आणि इथं तुम्हासनी हवा तो गळ्याचा शेप तुम्ही बनवू शकता। मी हा बघा एक तुम्हासनी पान शेप दाखवला, हा व्ही नेक बोलतात। मी व्ही नेक कटिंग करणार आहे। आणि तुम्हासनी डीप पान नेक हवा असेल तर हा बघा असा तुम्हासनी गळा जरा बाहेरून कट करायचा आहे बॉक्सच्या। हा सुद्धा फिटिंगला खूप छान बसतो ब्लाउज। आपल्याला आता लहान नेक कटिंग करायचा आहे। लहान गळा जो ज्यांचं माप आहे त्यांना लहान पाहिजे, तर मी हा छोटावाला नेक कटिंग करणार आहे। आपलं आखून कंप्लीट झालंय। जसं आपण आखलंय तसं मी परफेक्ट कटिंग करणार आहे। तुम्हासनी जर मागील भाग समजला तर पुढचा भाग कटिंग करणं एकदम सोपं होतं। तुम्हासनी जिथं मी छातीचं माप घेतलं नाहीये आणि कमरेच्या मापावरच आपण पाठीमागचा भाग कटिंग केला आहे। तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। आणि हे बघा मी सगळ्यात लहानवाला नेक कटिंग केला आहे। आता आपल्याला जो मागील भाग आपण आता कटिंग केला तोच पुढील भाग कटिंग करण्यासाठी छापून घ्यायचा आहे किंवा आखून घ्यायचा आहे बाजूने। तर मी तोच भाग परफेक्ट ठेवते। लक्ष देऊन पहा, हीच पहिली टीप आहे। लक्ष देऊन पहा, तुमचं ब्लाउज आपोआपच माझ्यासारखं परफेक्ट शिवून होईल। हे बघा मी असं साईडून परफेक्ट कटिंग आखून घेते। एक्स्ट्रा बिलकुल बाजूनी लाईन आखत नाही, जे आपला ब्लाउज आहे तसंच मी आखून घेते। आता आपल्याला जी मागील उंची आहे त्यात 1 इंच प्लस करायचं आहे। तर ही पट्टी 1 इंचाचीच आहे, तर मी खाली आखून घेतले, तर आपले 1 इंच प्लस झालंय। पुढील गळा उंची मी 7.5 इंच किंवा 7.5 घेतली
आणि गळारुंदी उंची 7.5 घेतली, गळारुंदी 2.8 इंच जी आपण मागची घेतली तीच पुढं ठेवली. आता तुम्ही जर दुसरा गळ्याचा शेप बनवणार असाल तर असं बॉक्स बनवा आणि शेप द्या. मी तर हा सुद्धा V-नेकच घेणार आहे, तर मी V-नेकची शेप दिला आहे. इथंपर्यंत प्रोसिजर समजली आहे. आता इथून पुढं आपण सगळ्यात पहिला हा कपडा हलाय नको म्हणून ह्याला एक पिन लावून घेऊया. इथून पुढं आपण प्रिन्सेस शेप आखण्यासाठी घेणार आहे. ट्रक्स पॉईंट आपला 10 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करते. 10.5 इंच मी ट्रक्स पॉईंट घेतला. अपेक्स पॉईंट आपला 3.5 आहे, त्यात मी अर्धा इंच शिलाई मार्जिनिंग प्लस करते, तर 4 इंचाला मी अपेक्स पॉईंट घेतला. वर जर तुम्ही 4 घेतले तर त्यातून अर्धा इंच वजा करून 3.5ला तुम्हाला कमरेला मार्किंग करायची आहे. मग तुमचं वर माप जेही असेल त्यातून अर्धा इंच वजा करून कमरेला मार्किंग करायचे. ही सेम प्रोसिजर आहे. आता आपल्याला हा झाला अपेक्स पॉईंट आणि हा झाला ट्रक्स पॉईंट. आता कमरेचा ट्रक्स तुम्हाला घ्यायचा. हा मेन ट्रक्स आहे, तर छातीसाठी मी 2.5 इंच घेतला आहे. तर बाजूला मी तुम्हाला माप आणि ट्रक्स कमरेचा किती घ्यावा ते मी दिला आहे. त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या मापाचा ब्लाऊज कटिंग करू शकता. आणि असा मी दाखवते त्याप्रमाणे शेप द्यायचा आहे ट्रकचा. आता मी जी आपली मागील मुंडा आखलेला होता त्याच्यावरच हे बघा 5 इंचाला मार्किंग केली आहे. लक्ष देऊन पहा. आणि 5 मार्किंग केले तिथून ते ट्रक्स पॉइंटला मी सरळ लाईन आखून घेते. आता तुम्हाला ह्या लाईनीचा मध्य काढायचा आहे. हे सगळं शेप देणं सोपं होण्यासाठी मी प्रोसिजर दाखवते. आता आपल्याला इथं अर्धा ते पाऊण इंच, मी आता पाऊण इंचाला मार्किंग केली आहे. आणि असा लक्ष देऊन पहा, असा शेप तुम्हाला फिरवायचा आहे. हे बघा, आता इथं पाऊण इंच मार्किंग गेली आहे. किती? 2.25 लाईनी. आता आपली कमर 30 आहे. पाठीमागच्या मापामध्ये आपण बघितलीस. सेम तुम्हाला कमरेचा चौथा भाग 7.5 इंचाला एक मार्किंग केली. जे कमर ट्रक्स आपण किती घेतला 2.5 इंच, त्याला एक मार्किंग केली. आणि पुढं शिलाई मार्जिनिंग मी 2 इंच घेते. तर हे टोटल सगळं माप आपलं 12 इंच आलं आहे. हे कमरेला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तर आपली छाती 36 आहे. तुम्हाला 36चा चौथा काढायचा आहे. तर 9 इंच येतो 36चा चौथा. तर मी 9ला एक मार्किंग करून घेते. आणि पुढं 2 इंच तुम्हाला शिलाई मार्जिनिंग ह्यात प्लस करायची आहे. हे बघा, 9ला एक मार्किंग केली आणि 9 पुढं 2 इंच शिलाई मार्जिनिंग. टोटल आपण 11 इंच छाती घेतली आहे. तर आपण कमर 12 इंच घेतली आणि छाती 11 इंच घेतले. तर तुम्हाला माप काढता येत नसेल तर कमरेपेक्षा 1 इंच कमी तुम्हाला छाती घ्यायची किंवा छातीपेक्षा 1 इंच प्लस कमर घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीनं ब्लाउज मी कटिंग केलं आणि फिटिंग कसा बसला तुम्ही सुरुवातीला पाहिलाच आहे. हे बघा, इथून खाली तुम्हाला पाऊण इंचाला एक मार्किंग करायची आहे शिलाई मार्जिनिंग साईडला. आणि इथं आपण एक अर्धा इंच वर मी मार्किंग केली, दिसते तुम्हाला, जिथं आपण प्रिन्सेस शेप नवीन बनवलाय तिथं. आणि असा शेप याला पाऊण इंच जिथं आपण खाली मार्किंग केले तिथं असा नवीन मुंडा शेप बनवायचा आहे. पुढील मुंडा शेप आपण आता आपला हा बनला आहे. आणि तुम्हाला जर प्रिन्सेस शेप जोडताना कपडा कमी नसेल पडत, परफेक्ट पुरत असेल, तर जो आपला खालचा जो शेप आहे जो आपल्या मागील मुंडा लाईनीवर आहे त्याच्याप्रमाणेच कटिंग करायचं आहे. मी सध्या दोन्ही मार्किंग केले, आपण शिवताना पाहू. आणि इथं आपल्या अपेक्स पॉईंट आहे, इथे कट टाकून घ्यायचं आहे. दिसत नाही व्हिडिओमध्ये पण मी तिथे एक मार्किंग केली आहे. आणि मागील भाग उचलून असा पुढील भागाला शिलाई मार्जिनिंग जोडायचे. एक्स्ट्रा कपडा जो आहे त्याला मी अशी मार्किंग करून घेतली. तुम्ही बघताय, लक्ष देऊन पहा. आणि तुम्हाला अशी क्रॉस एक लाईन आखून घ्यायची आहे. आखली. आता तुम्हाला हुकाय पट्टीकडच्या साईडला सुद्धा सेम अर्धा इंच वर जायचंय. मी चुकून पहिला 1 इंच आधी वर गेली होती. ही नाही लाईन पकडायची, अर्धा इंच वर जायचंय. आणि हे बघा, इथं मी रॉंग मार्किंग केली आहे. आपलं आखून कंप्लीट झालंय. मी आता कटिंग करते. तर मी प्रिन्सेस शेप देण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं छान पद्धत दाखवली आहे. कमर ट्रक्स कसे घ्यायचे ते सुद्धा सांगितलं आहे.
तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाऊज कटिंग करून घालून बघा. जर तुम्हाला चांगला फिटिंगला नाही बसला तर मला नक्की कमेंट करा. मी याची गॅरंटी देते तुम्हाला फिटिंग परफेक्टच बसेल, कारण की या पद्धतीने मी इतके सारे ब्लाऊज शिवते तर फिटिंगला खूप छान बसतात. तर आपला एक पीस कटिंग कंप्लीट झाला आहे आणि इथं मी पुढचा वी नेक घेतला आहे. तुम्हाला इथं हवा तो बॉक्स मध्ये तुम्ही गळ्याचा शेप बनवू शकता. आणि हा बघा इथं मी अर्धा इंचच कट केला आहे आणि इथं कट तुम्हाला टाकायचा होता ना, हा बघा इथं कट टाकून घ्यायचा आहे. इथं आपण ट्रक्स देणार आहे ब्लाऊज शिवताना. इथपर्यंत तुम्हाला समजलंय. आणि हे बघा हा अर्धा इंच मी नंतर कट करणार आहे, पण मला ब्लाऊज शिवताना मी जोडेल. जर कमी पडत असेल तर ठेवेल, वाढत असेल तर कट करेल. आता बघा हा ट्रक्स पॉइंटला मी मार्किंग करून घेते. इथं एक मी तुम्हाला नवीन आयडिया देते. तुम्हाला जर ह्याला योगपट्टी अटॅच करायची असेल तर हे बघा 3.5ला मी अशी मार्किंग केली ट्रक्स पॉइंट पासून खाली आणि खालचा कपडा मोजला. माझा 2 इंच आहे तर मी सगळीकडे 2-2 इंचाला मार्किंग करून घेतली. आता तुम्हाला इथं 2-2 इंचाला सरळ लाईन आखायची आणि इथं अर्धा ते पाऊण इंच वर आणि असा नवीन योग शेप द्यायचा आहे. आणि तुम्ही असा कट करून इथून योगपट्टी सुद्धा ह्यालाच अटॅच करू शकता. तर आपण इथं योगपट्टी अटॅच नाही करणार आहे, इथं एक लेस लावणार आहे. त्यामुळं आपला साधा प्रिन्सेस ब्लाऊज 3 पीस प्रिन्सेस सारखा दिसणार आहे. तर हे बघा हा आपला ब्लाऊज पीस आहे. मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलाच आहे. इथं कैरीची जी पॅटर्न आहे तोच मला गळ्याला घ्यायचा आहे. खाली जी लेसची लाईन आहे ती मला घ्यायची नाही. ती एम्ब्रॉयडरी मी जिथं मी बोलली आता योगसाठी वापरणार आहे, योगचा लेस लावणार आहे, तर मी हीच लेस तिथे लावणार आहे. तर मागील भाग मी असा बरोबर कटिंग करून घेतलाय. हे बघा याला पिना लावून चिपकून सुद्धा घेतला आहे आणि नंतर सगळ्या पिना काढायच्या आहेत. तर मी ह्याला चिपकवायसाठी फेबिकॉल वापरला होता. पुढील पीस मी पसरून ठेवून, कपडा सिल्का होता तुम्ही बघितला, सिल्का कपडा असेल तर आपल्याला परफेक्ट ब्लाऊज पसरून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पीस ठेवून पिना लावून कट करायचं आहे. फेबिकॉलनं चिपकवायचं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवला. आता मी गळ्याला पूर्ण रेड कलरची पायपिंग लावणार आहे. तर हा आपला ब्लाऊज मधला राहिलेला कपडा आहे. मी 1.5 इंचाची पट्टी कट केली. अशा पट्टी आखून घेतलेत आणि अशी पट्टी तुम्हाला कट करून घ्यायची आहेत. आणि अशी पायपिंग बनवायची दोरी मिळते. हे बघा असा धागा मिळतो पायपिंग बनवायचा. तर त्याच्यापासून मी पायपिंग अशी बनवणार आहे. तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पहिला अपलोड केला आहे. याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली देईल. तर हे बघा आपलं पायपिंग बनवून तयार आहे. तर ही आपली ब्लाऊजच्या आधीची तयारी. आता एकदा ग्रीन धागा टाकला की आपण ब्लाऊज शिवायला चालू करू शकतो. तर मी गळ्याला अशी तिरकी पट्टी एकमेकाला जोडून अटॅच केलेत. आपण गळ्याला तिरकी पट्टी लावणार आहे आणि ही खाली घेतली पट्टी मी कट करून काढली आहे. ही आपण योगपट्टीला वापरणार आहे. तर हे बघा ही पट्टी मी मधनं फोल्ड केली, तुम्हाला दाखवते. बघा ही सरळ आहे ना, अशी मधून फोल्ड करायची आहे आणि अशी पूर्ण गळ्याला लावायची. मी मध्ये चुनी वगैरे काही देत नाही. जिथं आपला वी नेकचा शेप बनलाय तिथं तुम्हाला अशी चुनी पकडायची आहे. बघा मी तुम्हाला अनेकदा दाखवते. बस चुनी पकडली आणि चुनी अशी फिरवायची आहे. बस इथंपर्यंत समजलं. आता बघा मी सुई खाली अटकवले आणि फिरवले. लक्ष देऊन पहा. आणि उलटा केला मी. इथं तुम्हाला कट टाकून घ्यायचं आहे. हे बघा असा कट आणि पूर्ण इकडे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो सुद्धा कट करायचा आहे आणि कट टाकून घ्यायचे आहेत. पूर्ण गळ्याच्या बाजूला असे कट टाकायचे. ही सुद्धा टीप आहे. कट टाकल्यामुळं गळा इझिली पलटी होतो. आता तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे. जर तुम्हाला माझ्यासारखं फिनिशिंग हवं असेल तर जी मी प्रोसिजर करते सेम प्रोसिजर फॉलो करा. दाब शिलाई दिल्यामुळं ही बघा पट्टी फिनिशिंग सोबत आतमध्ये फोल्ड होते. इथे जर तुम्ही दाब शिलाई दिली नसती, डायरेक्ट फोल्ड करायला गेला असता तर ही पट्टी बाहेर डोकवली असती. आणि आता बघा मी पट्टी दाब शिलाई देऊन नुसता टॉप नाही केला तर वरून मी फिनिशिंग शिलाई दिली आहे. त्यामुळे पट्टी आता बाहेर येणारच नाही. याच्या बाजूने हात शिलाई होणार आहे. तर ह्या टिप्स आहेत, लक्ष देऊन बघा. ट्रक्स आता आपल्याला इथं कमर ट्रक्स द्यायचा आहे. तर ट्रक्ससाठी आपण 1 इंच कपडा सोडला आहे. तर इथं मी 2 इंचाला फोल्ड टाकले कारण आपला वी नेक आहे म्हणून. नाहीतर आपण 1.5 इंचाला कपडामध्ये फोल्ड करतो. आणि इथे एक टिप्स, इथून तुम्हाला कपडा बाहेर नाही काढायची शिलाई, अजून शिलाई उलटी फिरवायची. जर तुम्ही बाहेर काढला तर ब्लाऊज फिटिंगला चांगला बसला की तिथून ब्लाऊज इथून
ट्रक्स ओपन व्हायला चालू होतो. तर हे बघा, मी ह्या गोष्टी लक्ष देऊन पहा. बघा, आपले परफेक्ट गळ्याच्या बाजूला ट्रक्स आले आहेत. आता आपल्याला हा कपडा असा फोल्ड करायचा आहे आणि एक्स्ट्रा खाली कपडा लोंबतोय तो आपल्याला कट करायचा आहे. तर मी 1.5 इंच कट करते. तर कट कुठून कट करायचं आहे ही सुद्धा टिप्स आहे. त्यामुळे तुमचा कमरे इथं काकेखाली कपडा एक्स्ट्रा राहत नाही आणि काकेखाली चुनी पडत नाही. कशी वाटली माझी ही पद्धत मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपला कपडा कट झाल्यानंतर मी कमरपट्टी अटॅच करते. त्यामुळे मी सगळ्या ब्लाउजला कमरपट्टी अटॅच करते. बघा, आपला पाठीमागचा भाग परफेक्ट फिनिशिंग सोबत तयार आहे. आपला हा ब्लाउज रेडी आहे. तुम्हाला हवं तर याला वरून लेस लावू शकता, पायपिंग लावू शकता. हे बघा, ही मी लेस लावणारच आहे. हे बघा, अशी तुम्हाला हवा तो तुम्ही लुक करू शकता. आपण पहिला पायपिंग काढले तर आपण अशी पायपिंग लावणार आहे, त्याच्या बाजूला लेस अटॅच करणार आहे. तर ही साडी भरलेली आहे, लुक भरपूर आहे म्हणून. बाहीला बघा, मी असे कैऱ्या बरोबर कट केल्या आहेत आणि आपल्याला बाही शिवून तुमचं तुम्ही रेडी करून घ्या. आता आपला पाठीमागचा भाग प्रिन्स भाग, पुढचा भाग, तर हा आपला असा अटॅच करून बघतोय बरोबर बनतोय का. तर हा बघा, खाली इथे एवढा वाढतोय. तर मी ह्याच्यामधला अर्धा कट करणार आहे, कारण की 1.5 इंच आहे. तर हे बघा, मी जो वर आपण वाढवला होता तेवढा मी कट करून काढला. तर असा तुम्हाला चेक करायचंय किंवा शिवून बघायचंय. शिवल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर खोलायची आहे, एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. कशी वाटली? तर ह्या प्रोसिजर करायचे. मी एवढे 20 वर्ष ब्लाऊज शिवते तरी सुद्धा मी हा प्रोसिजर करते. जर ब्लाऊज मला वाटला की तो खाली वर होते तर कपडा खोलायचा, नंतर एक्स्ट्रा कट करायचा आहे. हे बघा, आपला पप परफेक्ट बनला आहे. आता बघा, इथं टॉप नाही करायचं. तर आता फिनिशिंगला हे चांगलं दिसत नाही, तर मी याला दाब शिलाई देणार आहे. तर बघा, किती सरळ केलं तरी तो सेप परफेक्ट दिसत नाही, त्यामुळे दाब शिलाई देणं गरजेचं आहे. आणि दाब शिलाई देताना मी कपडा बघा कसा बोटानं एका साईडला सगळा घेते. मी ब्लाऊज कसा पकडला होता बघितला ना, सेम तुम्हाला करायचं. आता बघा कसा पप परफेक्ट राहतो दाब शिलाई दिल्यामुळं. आता बघा, मागचा भाग आपण असा रेडी केलाय, तर मागचा भाग आणून पुढच्या भागावर ठेवायचा आहे. तर आता परत आणि आपल्याला हा भाग कट करायचा आहे. बघा, आता मी किती कट करते. तर आता परत आणि मी हा अर्धा इंच कट करून काढला आहे. आपण पहिला पण अर्धा ते 1.5 इंच कट केला, आता परत केला, कारण तो जास्त आहे, तो कट करणं गरजेचं आहे. आणि आपण ब्लाऊज आखताना इथला 2 इंच मार्किंग मोजली होती, तर मी सेम त्यालाच आता मार्किंग करून घेतली आणि इथं 1.5 इंच वर आणि असं आखलं. मी तुम्हाला पहिलाच बोलली होती, इथून आपण योक पट्टीचं पॅटर्न बनवणार आहे. तर मी कटिंग न करता डायरेक्ट बनवणार आहे. सेम आकन जसं आखलंय तसं दुसऱ्या साईडला तुम्ही छापून घ्या. हे बघा, मी इकडं पण छापून घेतलं, दोन्ही बाजूला छापून झालंय आपला. तर तुम्हाला जसं आपण छापले तसं आखून घ्यायचं आहे, डार्क करायचं आहे. आणि इथं दाब मी बदलते, कारण आपल्याला पायपिंग लावायची आहे. सिंगल दाब वापरते आणि हे बघा, तेव्हा पायपिंगच्या बाजूनी शिलाई बरोबर चालेल. आणि मी ही योकपट्टी लावायसाठी ब्लाऊज कट नाही केला, आपण डायरेक्ट ब्लाऊजवरच, प्रिन्सेस ब्लाऊजवरच योकपट्टी अटॅच करायला लागलोय. ही काय तर तुम्ही सुद्धा नवीन शिकताय, असं जुगाड तुम्ही सुद्धा करू शकता. आणि जी लेस होती ती मी लेस अशी पायपिंगच्या बाजूला घेतली, त्यामुळे आपला लुक खूप सुंदर आला आहे ब्लाऊजचा. तर आता आपल्याला एक्स्ट्रा कपडा सगळा कट करून काढायचा आहे. हे बघा, मी पुढचा पहिला कपडा कट करते. आता इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर खालचा कपडा आपण कट करणार आहे. हे बघा, ब्लाऊज पलटी केला. आता आपण कमरेला काय करणार आहे, कमरपट्टी. मी 1 इंचाची छोटी कमरपट्टी कट केली, हे बघा. आणि आता कमरपट्टी अटॅच करून घेते. आता ही 1 इंचाची असल्यामुळे हे बघा पूर्ण आतमध्ये घातले, कारण इथं आपली हात शिलाई नाही येणार आहे, ही कायम स्वरूपी पॅक होणार आहे. तर बघा, फिनिशिंग सोबत आपला पप सुद्धा बनला आहे, योकपट्टी सुद्धा अटॅच झाले आणि आपला ट्रक्स द्यायचा राहिला आहे. हे बघा, इथं आपण 1 इंच गॅप ठेवायचा आहे, जिथून आपली शिलाई आली प्रिन्स कटची तिथून. आणि हा बघा, ट्रक्स टाकल्यामुळे पप अजून आपला उठून दिसतोय. तर आपला फिनिशिंग सोबत प्रिन्सेस भाग 1 शिवून तयार आहे. सेम मी दुसरा सुद्धा शिवून घेतला आहे, शिलाई तंतोतंत जोडले आहेत. आणि आता आपल्याला कमरपट्टी हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. हुकाई पट्टी अटॅच झाल्यानंतर गळ्याला मी अशा तिरकी पट्टी, जशी आपण पाठीमागच्या गळ्याला अटॅच केली सेम तशीच मी पुढच्या गळ्याला, पण पुढच्या भागासाठी मी चुन्या दिल्या आहे छोट्या छोट्या. गळ्याच्या बाजूला पूर्ण चुन्या दिल्या आहेत आणि
एक्स्ट्रा पट्टी मी कट केली, गळ्याच्या बाजूला सुद्धा मी कट देते, दाब शिलाई सेम दुसऱ्या बाजूला पण पट्टी लावून घ्या. दोन्ही बाजूला पट्टी लावून झाली तर आता शोल्डर जोडताना पण मी तुम्हाला एक टिप देते फिनिशिंग सोबत. शोल्डर जोडायसाठी जी पट्टी आपण आता जोडले ते मी आतमध्ये फोल्ड अजून केली नाहीये, तर मी ही अशी मागच्या भागावर अशी फोल्ड करते पाठीमागचा भाग जोडल्यानंतर, आणि ही तुम्हाला त्याची पलटी करायची आहे. तर फिनिशिंग सोबत आपला शोल्डर सुद्धा अटॅच होतो. तर आपलं शोल्डर सुद्धा अटॅच करून झाला आहे. आपला बघा मागील भाग पुढील भाग शिवून रेडी झाला आहे. इथपर्यंत तुम्हाला ब्लाउज समजला आहे. हे बघा आता आपण पूर्ण गळ्याला ही पाइपिंग जी आपण पाइपिंग बनवली होती ती पुढच्या भागावरून मी जरा फोल्ड केली, आणि आपण आता अशी ब्लाउजला पूर्ण पहिला पाइपिंग अटॅच करणार आहे. कारण साडीला रेड कलरची अशी किनारी आहे, तर म्हणून आपण पूर्ण ब्लाउजला रेड कलरची पाइपिंग अटॅच करतोय. तर आता बघा इथं सुद्धा आपण असं पाइपिंग फिरवायला गेलो तर बरोबर फिरणार नाही. तर मी काय करते, मार्किंग केली दिसते, अर्धा इंच कपडा मी सोडला आणि मी पाइपिंग कट केली, आणि परत अशी उचलून जिथं मार्किंग केले तिथं नेऊन ठेवली, आणि जिथं आपला व्ही नेकचा कोन बनलाय तिथं मी मशीनचं सुई अटकून फिरवली दाब. तर आपला हे बघा फिनिशिंग सोबत कोन तयार झाला आहे. आणि हे बघा हे एक्स्ट्रा आपण नंतर कट करून काढू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पाइपिंग फिनिशिंग सोबत अटॅच केली आहे ब्लाउजला. मी तुम्हाला ही लेस आपल्याला अशी गळ्याच्या बाजूला पूर्ण गळ्याच्या बाजूला अटॅच करायची. हवी तेवढी मी घेतली, बाकीची मी कट करून काढली आहे. म्हणजे आपल्याला हवी तेवढी मी कट करून घेतली. आणि ही टिप्स आहे दुसरी परत एकदा तुम्हाला. इथं तुम्हाला ज्या कलरची तुम्ही लेस लावताय त्या कलरसाठी ग्रीन धागा तुम्ही याच्यावर वापरणार नाहीये, तर मी गोल्डन धागा बदलला आहे. आता इथे तुम्ही ह्याला टिप्स बोला किंवा ट्रिक्स बोला किंवा अजून काय किंवा लक्ष देऊन पाहिलं तरी ह्या गोष्टी आपोआपच तुम्ही सुद्धा करणार आहात. तर इथं चुनी देता येत नसेल तर इथं तुम्हाला लेस अशी फोल्ड करायची. हे बघा आपण जसा कमरेला ट्रक्स टाकतो ना तशी फोल्ड करायची आहे आणि परत ओपन करायची आहे. तर इथं सुद्धा ही फिनिशिंग सोबत लेस अटॅच होते गळ्याला. हे बघा कोन सुद्धा परफेक्ट बनला आहे. असे छान छान ब्लाऊज शिकायचं असेल किंवा अशा नवीन नवीन गोष्टी आयडिया शिकायच्या असतील तर ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पहिला अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा, मी गॅरंटी देते तुम्हाला फिटिंग परफेक्टच बसेल. तर आता लेस मी एका बाजूला शिलाई मारली, आता आपण लेसच्या दुसऱ्या बाजूला शिलाई मारतोय. बरेच जण असं करतात, लेसच्या बरोबर मध्ये शिलाई मारतात, मग ती लेस बरोबर फिटिंगला बसत नाही. तर बघा मी पहिल्या एका किनारीला मारली, आता दुसऱ्या किनारीला मारते, तर आता ही उचलत नाहीये आणि ही बाजू बघा इझिली उचलते. तर लेस अशी मी जशी दाखवते अशी फिनिशिंग सोबत लावा. बघा एकदम पाठीमागचा व्ही नेक बरोबर आलाय. पुढचा सुद्धा तुम्ही ब्लाऊज घातल्यानंतर बघितलाच आहे किती छान व्ही नेक दिसतोय. पाठीमागचा एवढा प्रॉपर दिसत नाही पण पुढचा दिसतोय. मी बाही कटिंग कशी करायची दाखवली नाहीये, तर मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देईल. तर मी बाही अटॅच करून घेतले, प्लस मी ब्लाऊज सुद्धा फिटिंग करून घेतला आहे. तर आपल्या फिनिशिंगला असा परफेक्ट ब्लाऊज लाईनी सुद्धा तंतोतंत जोडले आहेत. तर ब्लाऊज फिटिंग कसा करायचं मी बरेच व्हिडिओ बनवले आहेत, म्हणून मी या व्हिडिओमध्ये सांगितलं नाहीये. तर तुम्हाला फिटिंग करायला प्रॉब्लेम येत असेल तर मला एक कमेंट करा, मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ मी ब्लाऊज फिटिंग कसा करायचा अपलोड करेल. तर आपला ब्लाऊज शिवून रेडी आहे. कसा वाटली माझी शिकवायची पद्धत किंवा सांगायची पद्धत? आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हा आपला घातल्यानंतरचा प्रॉपर लुक आहे. थँक्यू व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.